शेतकरी मायबापांनो, मी आज सावली तालुक्यातील मुंडाळा गावात आहे. मी आपल्यापुढे गोल्डन सीताफळ छाटणीबाबत आज दिनांक 29/12/2024 आम्ही जे सीताफळाला छाटणी दिलेली आहेत बागाला, ते दाखवण्याचा प्रयत्न यासाठी करतो आहेत की आमचा ध्येय आहेत की शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ व्हावीत, त्यांचा झाडांची क्वालिटी चांगली राहावीत. हे झाड आम्ही छाटणी केलेले आहेत. हे नोव्हेंबर महिन्यातली डिसेंबर महिन्यातली आपल्याला पुढे छाटणी दाखवतो आहेत. यांच्याकडे हे जे गोल्डन सीताफळ आहेत त्याला आपण टेक्निकली कोणत्या हाईटवर छाटणी केलेली आहेत आणि या महिन्यात छाटणी करण्याचा मागचा उद्देश की मोठ्या प्रमाणात यांना ब्रांचेस आणणे आणि दुसरे महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं, याच्यासाठी आम्ही टेक्निकल गायडन्स शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्याचं, आमचं शेतात जाऊन मार्गदर्शन करण्याचं. आणि आमचं ध्येय एकच आहे की जो खोड आहेत बघा, आपण या खोडापासून दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो आहे की हे टेक्निकल गायडन्स आपण याच्यासाठी दिलं आहेत की भविष्यात जेव्हा आम्ही एप्रिल महिन्यात याची छाटणी करू त्यावेळेस जे फुलधारणेसाठी ही झालीत, याची डिसेंबर महिन्यातली छाटणी आणि फ्रुटिंगसाठी आम्ही एप्रिल महिन्यात छाटणी करू, ज्यानंतर याला फळधारणा होईल. आमचं हे दाखवण्याच्या मागचं उद्देश एक आहे की बगीचा बनवत असताना झाडांना छाटण्या देणे गरजेचे असतात, त्याला खत भरणं गरजेचं असतं आणि त्याला प्रॉपर वे टेक्निकल गायडन्स जर मिळालं तर शेतकऱ्याचं उत्पादनात भर पडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तेच आपण शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहेत की क्रांती बायोटेक असं तंत्रज्ञान आहे की शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन देण्याचं काम करते. आपण बघू शकता की या झाडाला ही डिसेंबरची छाटणी आहे. ही छाटणी घेऊन या झाडाचं खोड आणि फांद्या बनवण्याचं काम आपण करू आणि याच्यामुळे झाडाचं जे अनवॉन्टेड पार्ट आहेत, म्हणजे खोडामध्ये अन्नद्रव्य साठण्याचं सोबतच फांद्यासुद्धा ह्या झाड उंच न वाढता झाडाची हाईट कमी येईल आणि झाड असं खूप मोठ्या फांद्या घेऊन निघेल आता. आणि त्या हिशोबाने आपण शेतकऱ्याला मार्गदर्शन देण्याचं काम करतो आहे. जेवढ्या जास्त फांद्या तेवढं जास्त त्याला फ्रुटिंग येईल आणि खाली झाड जर ठुसकं असेल तर त्याला कसे खालूनच आपल्याला फळ तोडासाठी इझी होईल. झाडाचं बूड पण आपण दाखवतो याच्यासाठी की बूड बनल्याशिवाय झाडाला रिझल्ट येणार नाही आणि झाड उत्पादनसुद्धा देणार नाहीत. त्याच्यामुळे आपलं प्रत्येक गोष्टीचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की शेतकरी हा टेक्निकल गायडन्स दिलं तर त्याचं उत्पादनात भर झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्यापुढे प्रत्येक झाड दाखवण्याच्या मागचं ध्येय हे एकच आहे की शेतकरी हा स्वयंपूर्ण बनावं, म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचं टेक्निकल गायडन्स शेतकऱ्यांना देतो आहे, वेळोवेळी मार्गदर्शन देतो आहे, वेळोवेळी त्याला प्रत्येक गोष्टी समजावून सांगतो आहेत. आणि त्यामागचा उद्देश एकच आहे की शेतकरी हा समाधानी व्हावा. हे जे गोल्डन सीताफळाच्या बाबतीत आपण छाटणी दिली तसंच प्रत्येक गोष्टीला आपण छाटणी देतो आहेत, कारण आपला पहिलं ध्येय असते लागवड केल्यानंतर झाडाचं मुळं डेव्हलप करणे सुरुवातीला, नंतर त्याच्या वाढ करणे, झाडाची ब्रांचेस तयार करणे आणि ब्रांचेस ते जेवढ्या मोठ्या प्रमाणात होईल आणि खोडाचा साईज मिळेल त्यावरच शेतकऱ्याचा उत्पादनाचा पुढचा स्रोत असतो आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आपण सांगू इच्छितो आहे की भविष्याच्या याने क्रांती बायोटेकचं आपण मार्गदर्शन घ्यावं आणि शेतकऱ्यांनी हे मार्गदर्शन घेऊन आपल्या उत्पादनामध्ये भर करावा. जेवढा खोडाचा साईज येईल तेवढंच कसं त्याच्यात अन्नद्रव्य साठवण्याची क्षमता वाढेल आणि त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा भर त्या हिशोबाने आपण झाडाची प्रत्येक वेळ छाटणी करतो आहे. आपण बघू शकता क्रांती बायोटेक तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी आपण गायडन्स देतो आहेत आणि शेतकऱ्यांना गायडन्स देऊन शेतकऱ्यांना घडवण्याचं काम आपण करतो आहेत.
आमचा ध्येय एकच आहे, शेतकऱ्यांचा विकास, शेतकऱ्यांचा फायदा. आता बघू शकता याला पण कळ्या येत आहे, पण कसं आहे अति उन्हामध्ये याला फळं पकडण्याची क्षमता तेवढी राहणार नाहीत मित्रांनो. हे बघा कळी येणं चालू आहेत. पाहिजे तसे फळं याला तेवढ्या याच्यामध्ये येणार नाहीत. आणि त्याच्यामुळे आपण सांगू इच्छितो शेतकऱ्यांना की शेतकऱ्याचं मनध्येय खचू नयेत आणि त्याच्यामुळे कसं आहे त्याचं उत्पादन वाढावं यासाठी आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी गायडन्स करतो आहे. क्रांती बायोटेकचं सजेशन घ्यायसाठी आमचं यूट्यूब चॅनल आहे, क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने. आमचं बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून देण्याची हमी आहे आणि प्रत्येक झाडं टेक्निकली गायडन्स देऊन लागवड करून देण्याची पण आमची हमी आहे. त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो आहे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर सुद्धा आपण आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पहा. माझं मोबाईल नंबर आहे 73 50 28 71 11. याच्यावर मला फोन करून आपण डिटेल्स घेऊ शकता. धन्यवाद.